संजय राऊत नावाचा पोपट मुंबईतून नागपूर विमानतळावरती पोहोचला आणि पोहोचल्याच त्याने आपली पोपटपंची सुरू केली। ते असं म्हणत आहेत की आदरणीय देवेंद्र फडणवीस हे जे काय 45+ नारा लगावत आहेत ते त्यांची फक्त बोलबच्चनगिरी आहे। ते त्यांना म्हणे आकडे लावायची सवय आहे आणि निवडणुकीनंतर त्यांना आकडे लावायच्या खेळामध्येच जाऊन बसावं लागणार आहे। आता माझं असं म्हणणं आहे, संजय राऊतजी तुम्ही जे म्हणतात की आमचा पक्ष आमची महाविकास आघाडी हे 35+ या महाराष्ट्रातून येणार आहे आणि 305+ देशातून येणार आहे, तर ही आकड्यांची जुळवाजुळव तुम्ही कशी काय करत आहात? तुम्हाला सुद्धा आकडे लावायची सवय होती का? की ज्याप्रमाणे आता तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना म्हणत आहात आकडे लावायचं काम नंतर करणार आहे, पण तुमच्यावर पाळी येणार आहे नंतर हरल्यानंतर सामनाची कारकुनी करायची, तेव्हा दुसऱ्यांना उगीचच आरोप आपण करत बसू नका। आपण अजित पवारांवरती पण आरोप केलेला आहे की हा तर व्यापारी आहे। आपण 1 नंबरचे व्यापारी आपण आहात। आपण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर आरोप केलेले आहेत की शिंदे यांनी कोणता संघर्ष केलाय। अहो, आदरणीय एकनाथजी शिंदे यांचं आयुष्यच संघर्षमय होतं। त्यांनी शिवसेनेसाठी जे काही केलं, शिवसेना वाढवण्याकरता जे काही केलं, शिवसेनेतील तळागाळातील कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत राखण्याचं जे काही काम केलं ते सर्व जनता जाणते आणि म्हणूनच तुमच्या जाचाला कंटाळून 40 आमदार निघून गेले, 13 खासदार निघून गेले। आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, गटप्रमुख सगळे इथून निघाले आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या मागे राहिले आणि मूळ शिवसेना म्हणून आज जी ओळखली जाते ती आदरणीय एकनाथ शिंदेजी यांच्याकडे। तेव्हा तुम्ही शिंदे साहेबांवर आरोप करू नका। तुम्ही असं म्हणत आहात की काँग्रेस पक्ष हा अपक्ष आहे की काय हे समजत नाही। म्हणजे तुमचा स्वतःच्याच पार्टीतील जे तुमचे सहयोगी पक्ष त्यांच्यावरती विश्वास उरलेला नाही। तुम्ही काँग्रेस पक्ष संपवायला चाललेला आहात, तुम्ही शिवसेना संपवली, तुम्ही शरद पवारजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस संपवली आणि सगळ्या पार्टींचे खंडन झालं आणि वेगवेगळे पार्टी तयार झाल्या। आपण आदरणीय गडकरीजी यांच्यावर सुद्धा आरोप करत आहात की गडकरीजी यांना स्वतःचं मतदारसंघ सोडून बाहेर जाणं मुश्किल व्हायला लागलंय। गरजच काय त्यांना बाहेर जाण्याची? आम्ही सर्व खंबीर आहोत वेगवेगळ्या मतदार क्षेत्रांमध्ये प्रचार करण्याकरता। आमची महायुती सरकार खंबीर आहे। तेव्हा प्रत्येक उमेदवाराने आपापल्या क्षेत्रामध्येच काम केलं पाहिजे असे आदेश त्यांना दिले गेले, तेव्हा आपण त्याची चिंता करू नका। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही असं सुद्धा म्हणालात तिकडे विमानतळावरती की मुंबईमध्ये महायुती सरकारची एकही जागा येणार नाही। अहो, या मुंबईची सर्व जनता जाणते, या मुंबईमध्ये काँग्रेस जिवंत राहिलेली नाहीये, उबाटा जिवंत नाहीये किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट ते इथे अस्तित्वातच नाहीये। तेव्हा आपण स्वतःची एक तरी जागा निवडून येते का याचा विचार करा। आणि तुमची जी काही पोपटपंची जी ऐकून या महाराष्ट्राची आणि या देशाची जनता आता कंटाळलेली आहे। मला तर कधी कधी भीती वाटते तुमच्याबद्दल बोलायला, कारण तुमच्याबद्दल जर मी सतत बोलत राहिलो तर माझी भाषा सुद्धा बिघडेल, माझं सभ्यत्व सुद्धा कदाचित निघून जाईल। तेव्हा विचार करून आम्हाला सुद्धा बोलावं लागतं आणि तुम्ही सुद्धा विचार करून बोलत जा। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।